लोकांना बघवत नाही का? भाऊजी सगळ्यांचं सगळं चांगलं होईल. हा हो जयंत काका, जयंत काका, तुमच्यामुळे जर यावेळेस माझं लग्न तुटलं ना तर मी कट्टी घे ना तुमच्याशी. शांत राहा प्लीज. तू सांगतेस म्हणून. घरचा मोठा सदस्य या नात्याने मला असं म्हणायचं की बाकीच्या गोष्टी अजून जर ठरलेल्या नसतील तर आपण आधी कोर्ट परीक्षा घेऊया का? मी कोर्ट घेऊन आलो. अरे वा, श्री उठ. काय उठ उठ. काय अरे काय कसली अरे कसली कोर्ट परीक्षा आहे काय? एक मिनिट, मला ही काय परीक्षा मला कळलं पाहिजे. उद्या तुम्ही मला निखाऱ्यावर चाल म्हणाल. झाला कोर्ट झाला. लग्न ठरलं आपलं. अभिनंदन. असं कसं लगेच ठरलं म्हणायचं? नाही म्हणजे एकमेकांना काहीतरी आपण विचारूया, जरा एकांतात भेटूया. श्री, म्हणजे तुझं अजून होकार नाहीये? नाही, माझा होकार आहे, पण मला ना आजच्या दिवशी म्हणजे या स्पेशल वीक मध्ये मला तुझा होकार हवा होता. नुपूर, विल यू मॅरी मी? नुपूर पटकन म्हणून टाक, मेन्शन नॉट. अरे तू काय अंगठी पिंटी आणलीस की काय? एवढा खर्च करण्याआधी बापाला काय विचारायची पद्धत आहे की नाही? भाऊजी तुमच्यासाठी लिंबू पाणी आणते. हा मी. थांबा ना भाऊजी, गप्प बसा ना. बहिणी, नुपूरच्या मनासारखं झालंय. तिला अंगठीच हवी होती. हो. काय याला होकार म्हणायचा? नाही, ग्रीटिंग म्हणायचं. अगं त्या कार्डचाच अर्थ होकार म्हणायचा की नाही असं विचारतोय तो. नुपूर, मागच्या वेळी माझ्यामुळे स्थळ गेलं असं म्हणालीस ना, आता तुझ्या टाइमपासमुळे हे स्थळ जाणार आहे. म्हणून नुपूर, मेन्शन नॉट. नाही सोन्याचा लाडू. खर्च लाडू नाही हो, हे ते ड्रायफ्रूट चॉकलेट मी स्वतः केलंय. अरे देवा, या कारणासाठी नकार नको द्यायला. या दिवशी इतकं रोमॅन्टिक गिफ्ट मला आजवर कोणीही दिलं नव्हतं. माझा होकार आहे. कसलं वेळ वाटतंय? तुम्ही हट्टीपणा करता. बायकोसाठी एक पदार्थ करायला सांगितलं तर तेही जमत नाही ना तुम्हाला? तसं नाहीये विजू. हा अगं मला काळजी आहे तुझी. आता मुलीचं लग्न तोंडावर आलंय आणि माझ्या हातचं खाऊन आजारी पडलीस म्हणजे? तुम्ही एक बोट पकडा बरं. अरे हे तुला जमणार नाही, याचे सगळे हक्क माझ्याकडे. नाही, तरी एक बोट पकडाच. अरे आता काय समजायचं? याचा अर्थ मला माहितीये, मला येतं ते. काय? समोरचा जे सांगेल ते निमूटपणे करायचं. नाही, ही चीटिंग आहे. असं काही नसतं. बघूया बरं बायकोवर किती प्रेम आहे तुमचं. अरे म्हणजे काय? म्हणजे आता पदार्थाच्या चवीवर किंवा मी तो बनवतो की नाही याच्यावर माझं प्रेम ठरणार आहे का? हो. आणि हो देशपांडे भाई, आपली मुलगी लग्नाला आली. काय लावलंय आज तुम्ही? शिका जरा जावयाकडनं. आपल्या मुलीचं मन कसं जपतो बघा तो. ते मात्र खरंय. हे रुखवत बघ ना, आपल्या लग्नासाठी नाही. ऍक्च्युली तुला कॉलेजमध्ये असल्यापासून माहित असेलच, हे सगळं ना मी माझ्या आणि नीरजच्या लग्नासाठी केलं होतं. पण इट्स ओके, आता हे सगळं तुझ्यासाठी. मी तुझ्यासाठी काय करू? माझ्यासाठी हे रुखवत बघ ना. पिझ्झा रुखवतामध्ये कसा दिसेल? नाही, ऍक्च्युली इट्स अ गुड आयडिया. आपण आपल्या रुखवतामध्ये ना असा मोठा पिझ्झा ठेवूया विथ चीज. रुखवत असं नंतर बघू आपण. तुला आता कुठला पिझ्झा खायचा ते विचारतोय मी.
आत्ता अय्या बघू तू एक काम कर, एक बोट पकड. अरे तू अजूनही तसाच आहेस. तू पण तशीच आहेस. बर पकड. ओके ओके हा मोरक्कन पिझ्झा. डन. मोरक्कन पिझ्झा. ए ऐक ना, हे शोपीस बघ ना, हे आपल्या लग्नासाठी मी तयार केलंय. नुपूर, या मोरक्कन पिझ्झा मध्ये ना ऑलिव्ह नाही घालत, मी घालू? बरं ठीक आहे. ए ही डोली बघ ना, ही पण मी स्वतः तयार केली आहे. मस्त आहे. ऐक ना, मी याच्यात क्रिस्पी कॅप्सिकम घालतो, छान चव लागेल. मला ना लाल रंग खूप आवडतो. ओके, मग आपण रेड कॅप्सिकम वापरूया, मस्त असा कलरफुल दिसेल पिझ्झा. हा हा ठीक आहे ठीक आहे. ए ग्रीटिंग बघ ना, अरे मी ना उखाणा सुद्धा तयार केलाय. ऐका, इटालियन पिझ्झाचा मोठा गोल बेस, त्यात टोमॅटो कांदा बारीक मिरची घातली चिरून, त्यात टोमॅटो कांदा बारीक मिरची घातली चिरून, श्रीचं नाव घेते, तो आलाय माझ्या आयुष्यात कॉलेजभर फिरून. अरे हे मस्त आहे. तुला आवडला ना उखाणा? नाही नाही, मी रेसिपी बद्दल बोलतोय, मस्त आहे. अगं त्या मोरक्कन पिझ्झा मध्ये ना काहीच घालत नाही, जाम ब्लंट असतो तो, काही टॉपिंग नसतात. सो मी असं ठरवलंय, मी त्याच्यावर थोडेसे ऑलिव्ह, रेड कॅप्सिकम, ऑनियन आणि टोमॅटो हे निदान घालेन, म्हणजे चव तरी चांगली लागेल ना. हा, आणि हे जे सगळं आहे ना, हे मी लग्नात बघेन. आता मला प्लीज पिझ्झा करू दे ना. बरं. तुम्ही ह्या आधी किती जणांच्याकडे काम केलं हो? काय? नाही म्हणजे तुमचा हात लय फास्ट चालतो ना, म्हणून म्हटलं किती जणांच्याकडे काम केलं तुम्ही? अहो, मी मोठ्या मोठ्या हॉटेल्समध्ये काम करतो. किती मिळतात मग तुम्हाला साफसफाई आणि जेवण करण्याचे? मला खूप पगार मिळतो. बरं आहे बरं तुमचं. ह्या घरात ना दिवसभर काम करते, पण हे देशपांडे फक्त दिवसाचे 2 डझन केळी देतात मला. 2 डझन केळी? हा, उगाच यांना केळीवाले देशपांडे म्हणत नाहीत. बरं, मला प्लीज मैदा द्याल का? पिझ्झाचा बेस करायचा. देतो. हे काय? हे आहे यीस्ट, फ्रेश यीस्ट, बेस बनवताना घालतात. मला प्लीज परात द्याल? या. थँक्यू. मी काय म्हणतो तो, अहो या देशपांडे घराण्यात पहिल्यांदा कोणतरी पुरुष स्वयंपाक करतोय. अहो, चांगली गोष्ट आहे, पण मी देशपांडे नेहमी आहे केतकर. केतकर वय? असू दे असू दे. अहो, पाहताय ना तुमच्या दोन्ही मुलांकडं, पण मला सारखं असं का वाटतं, हे सारखी माझ्याकडेच पाहत असतात म्हणून. तुझ्याकडे बघत होते ना म्हणून ते तिथं आहेत, नाहीतर आज आमच्यात असले असते. अहो, एवढा मोठा केळ्यांचा व्यापार केलात तुम्ही. देशपांड्यांच्या बागेतली केळी अख्ख्या जगभरात गेली, आणि आज तुमच्या मुलांवर ही वेळ यावी ना. मग काय हरकत आहे? हरकत आहे. आतापर्यंत देशपांड्यांच्या घरातले पुरुष कधीही स्वयंपाक करण्यासाठी स्वयंपाक घरात गेलेले नाहीत. चूक. अहो, दामोदरराव तर आमच्या स्वयंपाकघरात एवढा धुमाकूळ घालायचे, एवढा वनरूम किचन मध्ये राहत होतात का तुम्ही? ईशा, काहीतरीच काय, मळ्यातल्या घरात राहायचो आम्ही. 1 मिनिट. अरे इथे विषय काय चाललाय? अरे यांचं काय चाललंय? ह्या घरातला विषय चाललाय ना. तर सूर्य, त्यांना सांग याच्यापासून लांब राहा, नाहीतर मी सांग. लता पाठवून नाही. हे बघा, मुद्दा घरादाराचा नाहीये. तुम्ही आमच्यासाठी काही करणार आहात का? त्याचा स्वयंपाक करायला कुलूप. बघतोस त्याचा हा पिझ्झा परफेक्ट कसा होतो ते. ए नुपूर, खा ना पिझ्झा.